नमस्कार. चला अजून झाडून हे करायचं राहिले. सांडगे घालून झाले आणि वाळू घातला. तुम्ही दुपारचा तर व्हिडिओ बघितलाय. हक्क 2 तळवट घातले. बापू चला आम्ही चाललोय हो का 2 तळवट घातून बाजार आणायला चालली. बाजार किराणा घरातला सगळा संपला. बापू आल्यात. बापू मला म्हणलं चला मला घेऊन जिरी ही ते वाईचं बाकीचं काय काय आणायचं राहिले आणि वाटा झाडून घे. मग मी गाईचं झाडलो ठीक करते आणि हे आजी इथलं तर झाडण मी मीठ काढते तिकडचं झाडून. हे एक डेअरी मिल्क किंवा किटकॅट हो बर बर सगळं आणायचंय. चला तर घेऊन. हा आल्यावर जेवा तुम्ही. इकडून पाला पडायचा बंद झालाय का? एवढं नाही झाडायला आता थोडंच एवढं. तू वाटा झाडून काढ आणि इथलं एवढं आजी झाडून मी गाईचं झाडून आल्यावर बाजार घेऊन आल्यावर काढते. हाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना. हाय आजी. हाय चालल्यात भाकरी. काय करते बाई? काय भाजी काय भाजी केली या बटाटा मस्तपैकी बटाटे लावली होती मी ती. मग आता ती बटाट्याची भाजी म्हणलं करावं खायचं ते बटाटा लई इतकं छान लागतंय त्याला. त्याच्यात काय झालंय त्या बटाट्याचं त्याला फक्त पाणी दिलेलं आहे, दुसरं काहीच केलं नाही. आणि ती एवढाली बटाटे काय एवढीली ती काय एवढाली ती एक गणेर वावली. मग आता ते नसून दे येते ती का मग रात्री आम्हाला वाटतं रात्री बटाटाच केलं. आत्ता सकाळी सांडगा केला. आत्ता बटाटे केलं. आता सकाळी शेवग्याची शेंग करायची ठरले. मला वाटलं उद्या सकाळ आपण बेरीज करून ठेवतो की सकाळच्याला काय करायचं त्याच्यामुळं. मग रात्री काय करायचं उद्या? उद्या रात्री वांग तर रात्री वांग केलं. हा असं माझं बदलून असतं. तेच तिकीट तीच खेळ. बापूंनी होय आजी बापूंनी मंगळवारी काहीतरी आणलेलं की भाजीला. अर भाजीपाला आणायला मग स्वस्त आहे पण जाणच व्हायना ना तिथवर. दुसरं काय का नाही? भाजी मी आपली गाडी पण नव्हती का नाही तर आपण गेलो असतो. आज मंगळवार आहे ना? नाही शनिवार आहे आज. आता रविवारी नाही लांब आहे आम्हाला बाजार. लाकडी काजळ मध्ये जवळ बाजार आहे. आमची चूल वराटती आम्हाला लगेच कळतं कोणतरी यायचंय म्हणून. आमच्यात लगेच पाहुणे येतात बघा चूल वराटली की. हा आम्हाला कळतं आमच्यात पाहुणे येणार आहे इथं उद्या. कोण येणार आहे? कोणीतरी येणार पण कोणी का व्हायला येणार असा अंदाज आहे. त्याच्यामुळं आपण चूल वराडले की आम्हाला अंदाज असतो. चूल आम्हाला सांगते आपल्या पाहुणे यायच्या आणि ती वराडतेच. पाहुणे यायचं म्हणलं की तिचा नियमच आहे. चालल्यात मस्तपैकी भाकरी. आणि बरं का ताई साहेबाईन आम्हाला कमेंट चांगली करा. मी बिहली की कसली अचानक आले. चांगलं बोला जेर भरून घेतलं. मला लई टॉर्चर करू नका कुणी. ती आधी टेन्शन मध्ये असती. कशाच्या टेन्शन मध्ये मला आणि तिला टेन्शन दिलं की मग ती लई कुचामती. त्याच्यामुळे असे कमेंट कोणी करू नका बरं का. चांगली करत जा. कसं असतं काय आम्ही आत्ता धंदा करायला लागलो. एक तर आम्ही आजवरती नुसतं सांडगं घालत होतो तर यंदा काय आम्ही करायला लागलो ही ती. तर तुम्ही प्रचार करताय रेस म्हणलं की कुच आमती बळच म्हणते असं कर तसं कर. तिला बी बळच हे बसावली. तर तुम्ही असं कसं म्हणायचं म्हणल्यावर ती जास्तच मग तिचं मन नारद होतं. तर एकामेकाचं मन नारद करू नका आणि जास्त बोलू नका आणि जास्त काही तोंडाची हायपाय वाप घालू नका. कारण की कसं असतं ज्याची त्याला त्रास होतो. आम्हाला काय नाही. आम्ही सत्य असतं सत्य बोलतो सत्य सांगतो. असं काय आमचं बाकाच बोलणं नसतं. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय आम्हाला टॉर्चर करत जाऊन आम्हाला ज्याला सहन होतं ती बोलतं ऐकून घेतं पण आम्हाला सहनच होत नाही. त्यामुळे आम्ही ऐकून घेत नाही किंवा आम्ही जिथली तिथं तुम्हाला सांगतो की असं करू नका. आणि काय त्यात मिळतं तुम्हाला आणि काय मिळायसारखं आहे त्यात. तुम्ही जरी रेस मला असं बोलला तरी काहीच मिळू शकत नाही. कारण की
तुमच्या पाठीपोटी हायच की आणि आमच्या बी हायच. मग तुमची जशी लेक म्हणा बहीण म्हणा तशीच तुमच्या पाठीपोटी हाय ना. कशाला तुम्ही त्रास करून घेत असता, कशाला बोलत असता. बोलल्यावर काय तुम्हाला त्यात मिळतं शेवट काहीच मिळत नाही. म्हणून कोणी कोणाला वाईट वक्त बोलू नका. बाप आलं. चालतंय ठेव. बाय मग सगळ्यांना बाय. बाई कशाला बापू आल्यात मग मला बोलू दे की. म्हणून तर म्हणलं बापू आल्या तर कोणाला काय झाले कुठं कोणाला काय तेव्हा आधी कोणाबद्दल काय म्हणते कोणीतरी कमेंट टाकतो वाईट 2-4 जणी. असू दे, ती सवयीचा परिणाम असतो. आदत से मजबूर. त्यांच्या घरच्यांनी शिकवलेलं असतं असं करीत जा म्हणून. म्हणून ती बोलते. बाय कमेंट टाकीत असली तर तिच्या आईला वळण नाही. हो. जी कमेंट टाकते बाय तिच्या आईला वळण नाही म्हणायचं. आई बी तशीच आणि पोरगी तशीच जलामली. हो. आणि पोर म्हणलं असलं तर मग पोर त्याचा बाप तसा. त्याचा बाप तसा होय. हो हो. बोलताना असू द्या पटलं बापूच तर टाका. वाईट का टाके ना मला कळेल कसं ते. तुमच्या मनाने काय बोलायचंय ते बोला. आम्हाला सवयीच लागलेली आहे बघा. कोण काय म्हणलं तरी आपलं ती पण दोघांना नेणू समजा. कशाच आहे काय इतकं कशाला केलंय. ती बी खायचं उलसं आणि हे बी खायचं थोडं उली उली. मग तू यायचंय कशा समजा वासपी ती घेऊन बघा बरं आधी नंतर. ती घ्या पहिलं ही. कशासाठी मिठाचं घे. समजा सकाळचं कालून बिघडलं असलं तर शिकवायचे आताच आहे आणि ती सकाळचं आहे. आणि आता म्हणते ते सकाळी बाया तुम्ही तर काय बोलता तीच कळत नाही हो. झालं तुम्हीच ते हे दो आधी ती घेऊन टाकी नको ती थोडं. सकाळचं नको. नाही नाही उली उली खायचं. नको नको. राम राम हे जय हरी. चला जाऊ. असू द्या बाय बाय.